भगवान नगर येथील नागरिक पीत आहेत मैला मिश्रित पाणी। नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त, नरसय्या आडम मास्तर। सोलापूर पोलीस मुख्यालय शेजारी असलेली भगवान नगर झोपडपट्टीचे 2016 साली जवाहरलाल नेहरू नगरी पुनरुत्थान योजना अंतर्गत पुनर्वसन करून पक्की घरे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आले। परंतु या ठिकाणी मलनिसारण व्यवस्था योग्य व अचूक पद्धतीने न केल्यामुळे पिण्याचे पाणी नळ जोडणी व ड्रेनेज यांचे मिश्रित होऊन गढूळ पाणी व ड्रेनेज याचे पाणी यात फरक दिसत नाही। मलनिसारण व पाणी जलवाहिनी फुटल्याने रोगराई पसरली आहे। ज्या दिवशी पाणी सोडले जाते त्यावेळी संपूर्ण वस्तीत नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते। यामुळे प्रत्येक घरात एक डेंग्यू, मलेरिया, हिवताप, हगवण, थंडी, तापेचा रुग्ण आढळून येतो। याबाबत वारंवार विभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही। हे अत्यंत गंभीर आहे। नागरिक त्रस्त आणि प्रशासन सुस्त असल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले। भगवान नगर येथील नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगळे यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। यावेळी या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम, वंदना भिसे, योगेश मार्गम, अंबादास बिंगी, आनंद कळसकर, मलेशम अल्ली, प्रशांत मॅकल, रवी केंचुगुंडी, रेणुका गुंडला, सरस्वती कामूर्ती आदींची उपस्थिती होती। यावेळी माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी सदर समस्याबाबत आयुक्त यांनी थेट हस्तक्षेप करून भगवान नगर येथील ड्रेनेज तातडीने दुरुस्त करून पिण्याचे पाणी जलवाहिनी व मलनिसारण वाहिनी या 2 स्वतंत्र लाईन करणे आवश्यक आहे। कृपया नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व अनिर्वाह्य समस्या आहे। वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगळे यांना देण्यात आले। आताच भगवान नगर रहिवाशाच्या वतीने माननीय आयुक्त तेली मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। खरं तर आम्ही आमची समस्या घेऊन या ठिकाणी आलो, पण मॅडम उलटच बोलायला लागले। आम्ही घर दिल्यापासून तुम्ही टॅक्स भरलेलं नाही, आता तुम्हाला टॅक्स आधी तुम्ही भरा मग तुमचा प्रश्न सोडवतो म्हणतायत। हे कदापि चालणार नाही। आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं ड्रेनेजची सुविधा मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता झाली पाहिजे, तरच आम्ही महापालिकेला टॅक्स भरतो। वास्तविक जेव्हा त्यांनी आम्हाला घर दिलं त्याचवेळी सांगितलं की आम्हाला दरवर्षी तुम्ही महापालिकेचं टॅक्स द्या, परंतु मागच्या 7 वर्षापासून त्यांनी टॅक्सच दिलेलं नाही। आज म्हणतात आधी तुम्ही टॅक्स भरा मग तुम्हाला तुमची सुविधा देतो। हे चालणार नाही। असं जर होत असेल तर भगवान नगर रहिवासीच्या वतीनं या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताला घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा ठिकाणी आम्ही देतो। भगवान नगरच्या वतीनं आयुक्ताला भेटायला आलो होतं शिष्टमंडळ। 25-100 महिला आम्ही उपस्थित इथं आलेलो आहोत। भगवान नगरमध्ये गेल्या 2016 आम्हाला घर बांधून दिलं सरकारनं, गृहनिर्माण संस्थाच्या वतीनं। तर ह्यानंतर आम्हाला सर्वच सुविधा करून देतो म्हणून अशी आमचे मोठे घरं, लहान घरं आम्हाला दिलं। 3ऱ्या मजल्यावर आले तरी आम्ही राहत गेले। आता पाण्याचा मोठा प्रश्न असा आहे की तिथं पाण्याची लाईन, ड्रेनेजची लाईन दोघं मिळून अशी आहे। तर आता लोड जास्त व्हायला लागलेला आहे, म्हणजे सर्व पाण्याचं लोडमध्ये संडासचं पाणी, यायचं पाणी अशी घाण पाणी यायला लागलेलं आहे। ड्रेनेजवर चेंबर नाही आहे, चेंबरवर जर फरचा नाही आहे। तसं समजा ते दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरमध्ये सुद्धा अशी घाण पाणी जातो। आता पियाचं पाणी आलं तर 1 तासभर पाणी सोडावं लागतं, अशी परिस्थिती आलेली आहे। आता आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देऊन त्यांना सांगितलेलं आहे। आता ते संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं, चोबे साहेब असेल, ते कारंजी साहेब असेल, त्यांनी व्हिजिटला ते पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता आज पाणी आहे, आज आलं असतं तर त्याला दिसलं असतं काय अवस्था भगवान नगरची। तर ह्या पाणी आला तर कुठलं लग्न होत नाही, कुठलं मेलेला मळासुद्धा ठेवावं लागतं, म्हणजे पाणी बंद करावं लागते अशी अवस्था आहे। कुठला कार्यक्रम होत नाही, म्हणजे गंगा भरण्यासारखं पाणी जात आहे ड्रेनेजला पाणी, हे ताबडतोब बंद व्हावं म्हणून आम्ही असं निवेदन दिलेलं आहे। आता आयुक्त साहेबांना ते आमचं म्हणणं ऐकून घेऊन ते आता 1.5 महिन्यामध्ये हे लाईन घालण्याचं काम करतो म्हणलं आहे। तात्पुरतं चांगलं पाणी देण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, अशी व्यवस्था केलेली आहे।